खवा आणायचा आणि बनवायचं आणि सगळ्यांना खाऊ घालायचं। हे बघ मुली, इथं मी पावशेर खवा घेतले आणि खव्याचं पेढा कसं बनवायचे हे दाखवणार आहे मी। तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघ, पेढा कसं बनवायचं। तर पावशेर खवा घेतले आणि त्याला 200 ग्रॅम साखर घेतले। तर मी याला पेढा कसं बनवायचं ते दाखवते तुला। तर मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे, कढाई तापायला। आपली कढाई तापलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1 चम्मच तूप टाकून घ्यायचे। हे आपला खवा असं चांगलं एकजीव करून घेऊन त्याच्यामध्ये टाकून द्यायचे। आणि आपली साखर ती पण ह्याच्यात टाकून द्यायचे। तर ह्याला चांगलं असं मिक्स करत राहायचे जोपर्यंत सगळं एकजीव होत नाही तोपर्यंत सर्व मिक्स करत राहायचे। एकदम सोपी पद्धत आहे खव्याचा पेढा कसा बनवायचा। तर आता आपण खव्यामध्ये साखर टाकलाय ना, तर एकदम पातळ होणार। जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत हलवत हलवत शिजून घ्यायचे। पूर्ण सुक्का होईपर्यंत आपल्याला हे साखरेचं पाणी आटायपर्यंत छानपैकी असं हलवतच राहायचे। एक 10 मिनिटात आपला खवा तयार होणार आहे। पूर्ण सुक्का होईपर्यंत हे बघ, साखर टाकल्यामुळे पातळ होतंय ते, नंतर आपाप घट्ट होत असते। आपल्याला हलवत हलवतच त्याला कंटिन्यू करून घ्यायचे, अजिबात थांबवायचं नाही, नाहीतर ते खाली चिटकतो। बघ मुली, या प्रकारे असं पातळ होत असतंय खवा। तर ह्याच्यामध्ये आपण एक इलायची टाकणार आहे अशी चिरून, जास्त टाकायची गरज नाही, 1 टाकले तरी बस होतंय। कारण 1/2 किलोच खवा आहे आपला। आणि त्याला एकदम घट्ट होईपर्यंत आता पूर्णपणे एकजीव होईपर्यंत शिजून घ्यायचे आपल्याला, बारीक गॅसवर हलवत हलवत। हे बघ, या प्रकारे नाही तर खाली लागून जाते, कंटिन्यू चालवत राहायचे। या प्रकारे सर्व आपल्या पेढ्याचा खवा हे बघ तयार झालेला आहे। असं या प्रकारे करायचं। याच्यामध्ये मी थोडासा बदाम कुटून घेतले आणि 4 काजू कुटून घेतले बारीक करून, ते पण मी ह्याच्यात टाकून असं मिक्स करून घेणार आहे। असं हलवत राहायचं एकदम घट्ट होईपर्यंत हलवत राहायचं, अजिबात खाली लागून द्यायचं नाही। आपला खवा तयार झालेला आहे। आता ह्याचे आपण पेढे बनवून घेऊया। तर परी या प्रकारे मी खवा आहे ना चांगला असं त्याचं पेढेच करायचे आपल्याला। मग मस्त असं भाजून एकदम खरपूस मस्त तयार झालेला आहे लालसर। तर आपण असं थोडं थोडं घ्यायचे हातावर, थोडं गरम आहे, थोडं फॅन खाली ठेवले तरी चालतंय। असं गोल गोल करून घ्यायचे छान असं, असे गोल गोल करून इकडे असं ठेवून द्यायचे। ते आपाप कडक होत असतंय, थोडं गरम आहे म्हणून पातळ होतंय। हे बघा, ठेवल्यावर आपाप असं कडक होत असते। असे गोल गोल सारे बनवून घ्यायचे आपल्याला। आणि मी याला एक शेप देणार आहे असं छानपैकी। या प्रकारे असे पेढे बनवून घ्यायचे सर्व। तर पोरी या प्रकारे सर्व पेढे बनवून घेतले आणि त्याच्यावर एक एक असे पिस्ता लावून घेतलेत। तर आपला पेढे तयार झालेले आहे आता खाण्यासाठी। तर ह्या प्रकारे तू पण बनवून बघ आणि 1 नंबर पेढे तयार होणार आहेत। आणि झटपट आणि घरगुती पेढे एकदम मस्त, खवा आणायचा आणि बनवायचं आणि सगळ्यांना खाऊ घालायचं। तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, शेअर कर आणि कमेंट कर आणि मला फॉलो करायला विसरू नकोस। बाय बाय।